काका दिस हे बघा, ही जागा तुमची आहे आणि ही जागा माझी. मी तुमच्या जागी येणार नाही, तुम्ही पण माझ्या जागी यायचं नाही. बरं ठीक आहे, नाही येणार मी तुझ्या जागेत. आणि हे बघा, ही डायरी माझी आहे आणि हा पेन पण माझा आहे. तुम्ही याला अजिबात हात नाही लावायचा. हॅलो, अभित किचन मध्ये कारखानीस आपलं स्वागत करतोय. सांगा काय सेवा करू आपली? 3 आसावरी घारगे, 2 थालीपीठ. एक मिनिट, मी लिहून घेतो. हां हां हां, ठीक आहे, पाठवतो. आभारी आहे. विश्वास, काका तुम्ही का उचलला घाईघाईमध्ये फोन? तू माझ्या जागेत होता. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ना काका की माझा पेन आहे, तुम्ही याला हात लावायचा नाही म्हणून. का लावलं तुम्ही हात? अरे बापरे, असं झालं का? सॉरी हा मेरी. सॉरी. हॅलो हॅलो, मॅडीज किचन मध्ये अभि तुमचं स्वागत करतो. माझी काय सेवा करू मी तुमची? हा सॉरी सॉरी, हा बोला ना. कुठून बोलताय? ऑर्डर आहे तुमची? 1 मिनिट. सर सर, मेहता अपार्टमेंट मधले 205 मधले कस्टमर आहेत ना, त्यांनी कसे टकले टकलेत बघा, असे केस फिरवतात ते. आठवले का तुम्हाला? तर त्यांनी का सारखी ऑर्डर कॅन्सल करतात बघा त्यांची. गप गप काय करताय? त्यांना ऐकून नाही जाते. मी हात ठेवलाय बघा ना. ऑर्डर घेऊ का नको त्यांची मी सर? हॅलो सर. येस सर. नाही सर, तुम्हाला नाही सर. तुम्हाला कुठे टक्कल आहे सर? तुम्हाला तसं छान उभं कपाळ आहे ना. अरे म्हणजे काय सर. ऑर्डर हो घेतो ना सर. हो. हा ओके ओके, अर्ध्या तासात पोहोचेल. राईट, बाय सर. मॅडी येडचप, त्यांनी सगळं ऐकलंय तू काय बोललीस ते. आता नेऊन दे ऑर्डर त्याची, जा. मी काका तुम्ही जाता का ऑर्डर द्यायला? मॅडी मी तुला सांगितलं ना. अरे राहू दे, मी देतो. मला इथलं सगळं शिकायचंय. थँक्यू काका. सर तुम्ही कुठे बाहेर चाललात का? आसावरीकडे. वाव सर, म्हणजे आज तुम्ही तुमच्या मनात त्यांना सांगून टाकणार आहात? तर ते नक्की हो म्हणतील तुम्हाला. मॅडी कंट्रोल युअरसेल्फ. मी तुला सांगितलंय ना, मला आसावरीच्या आधी तिच्या घरच्यांच्या मनात आपली जागा निर्माण करायची आहे. सर आपली म्हणजे तुमची आणि माझी सुद्धा ना? येस मॅडी, पण तू काकांसमोर काय घोळ घालू नकोस. येस सर. तर मी त्याला काही सांगणार नाही. कोणाला? तुम्हाला. मी आलेच, माझं जरा आत काम आहे. मी निघतो. हो हो. कोणाला काय सांगणार नाही. हॅलो अभिजित, तुम्ही इथे? हो अभिजित. मी प्रज्ञा. हा जिनातच आहे. हो जिनातच आहे. दत्ताजी आहेत ना घरी? माहित नाही, बघून येऊ का? आलोच. अहो ऐका, हो ऐका ना माझं. मी प्रज्ञा. असे काय हे? माझ्याकडे बघितलं पण नाही. मी काय एवढी बारीक झालीये का की यांना दिसलेच नाही? मला टाळून गेले आसावरीच्या घरी. कोण आहे? नमस्कार दत्ताजी. तू अचानक इथे कारखानीच बरा आहे ना? असावरी, असावरी. काय बाबा? अगं हा अचानक इथे आला, कारखानीचं काय झालंय? अहो काय झालं काकांना? ठीक आहेत ना ते? तरी मी सांगत होतो नको नोकरी नको नोकरी, तू मग ऐकतच नाही. मी येऊ का तुमच्या नाही बरोबर? तू थांब.
मी जातो. अहो कोणी कुठे जायची गरज नाही, कोणी कुठे यायची गरज नाहीये. कारखानीस काका मजेत आहेत, ते आपलं काम चोख करतायत आणि त्यांच्या येण्यामुळे मला खूप मदत झालेली आहे. हो बरं आहे, तर तू इथे का आलास? घाबरलो ना मी. अहो घाबरायची गरज तुम्हाला नाही हो, मला आहे. फार टेन्शन आलंय हो मला. विचार करून डोकं फिरायची पाळी आली आहे. तुम्हाला कसं सांगू तेच कळत नाही मला. नाही सांगायचं तर नको सांगू. अहो एखाद्या मित्राला सांगू नको तर कोणाला सांगू? अहो सांगा ना, काय बोलायचं तुम्हाला? बोला ना पटकन. वाट लागली आहे वाट. अहो जगभरातले सगळे पदार्थ आहेत रेस्टॉरंटमध्ये, पण ऑर्डर कसली येते? आसावरी घरगे, वालाचा बिर्ड. अहो टेन्शन आलंय, रेस्टॉरंटला टाळं नको लागायला. अगो बाई, शुभ शुभ बोलला चप्पल चोरा. हॉटेल बंद झालं तर माझ्या मित्राची नोकरी जाईल ना. वा दत्ताजी, हॉटेलला टाळं गेल्याचं काही नाही. काकांच्या नोकरीची काळजी आहे तुम्हाला? हा तसं नाही, तुझी सुद्धा काळजी वाटते ना. आणि विश्वास सगळेच बेकार होतील. मला वाटलंच होतं कधी ना कधी हा दिवस येणार. तुझं लक्षच नव्हतं हॉटेलवर. सारख्या टवाळ्या करायच्या नाही तर फिरत बसायचं. तसं नाही हो बाबा. तुझं काय आहे? मी त्याच्याशी बोलतोय ना. तुझा हात सरबत घेऊन ये त्याच्यासाठी. हो आणते. हा उगाच मध्ये बडबड करते. कुठे होतो मी? ते माझं रेस्टॉरंटकडे लक्ष नाही आणि मी टावळा काय करत फिरत असतो असं म्हणत होतात तुम्ही. एकदम बरोबर. नाही हो, माझं लक्ष आहे रेस्टॉरंटकडे. पण लोकांनी चक्क पाठ फिरवली आहे, येतच नाहीत कोणी. हे बघ, एक काम कर, एक चांगला शेफ ठेव जेवण बनवण्यासाठी. तुम्ही म्हणताय तसा एक शेफ मी माझ्या बरोबर घेतला आणि त्याला जर का कळलं की मी जे काय पदार्थ बनवतो ते लोकांना काही आवडत नाहीत आणि हे जर त्यांनी बाहेर सांगितलं तर तुझ्या नावाचा बट्ट्याबोळ होईल. परिणाम काय? लोक माझ्या रेस्टॉरंटमध्ये येणार नाहीत ना. कुणीच येणार नाही. तू छान बनवतोस सगळे पदार्थ. तुझ्या हॉटेलचं सगळं टेस्टी असतं. नाही ते आहे दत्ताजी, पण काय आहे, लोकांना आता तेच खाऊन कंटाळा आलाय ना. पण मला तर काळजी वाटते दत्ताजी, माझा तो कार्यक्रम तो सुद्धा माझ्याकडनं जाईल की काय असं काळजी वाटते मला. फार वाट लागली हो माझी. तुला नक्की काय शिकायचंय? मला ना घरगुती अस्सल मराठी, म्हणजे आपल्या घरात आपण बनवतो ना तसले पदार्थ शिकता आले तर मजा येईल. असा शेफ कोण असेल जो तुला शिकवेल आणि बाहेर बोंबाबोंब करणार नाही? नाही, तो घरचा असला पाहिजे. म्हणजे स्वयंपाकघराची अन्नपूर्णाच हवी ती व्यक्ती. एक आहे माझ्या नजरेत. डन, मी तयार आहे. मग हरकत नाही, मी शिकवीन तुला घरगुती पदार्थ. तुम्ही? मी नाही तर दुसरं कोण मिळणार तुला? मी खाऊही शकतो आणि चांगला स्वयंपाकही बनवू शकतो. माझ्याकडे शिकलास ना, आता हॉटेल बाहेर रागा लागतील तुझ्या. नाही पण तुम्ही माझ्यासाठी इतक्या वेळ उभं राहून काम करणार किचन मध्ये, म्हणजे भाज्या चिरणार, टोमॅटो चिरणार, तांदूळ निवडणार, हे बघून शुभ्रा, आसावरी, सुलभा काकूंना किती आनंद होईल ना. म्हणजे तुमच्या हातात असा झारा पकडलेला पाहून. आणि हिला प्रज्ञाला जर कळलं तर म्हणजे तुम्ही या सोसायटीमध्ये एकदम फेमसच होणार. नाही नाही, मग मी नाही शिकवू शकत. असं करू नका दत्ताजी. अहो तुम्ही नाही तर कोण शिकवणार मला? घ्या सरबत घ्या. साखरेऐवजी गुळ घातलाय थोडा आणि थोडी वेलची पण घातली. हा डोकं शांत झालं ना की सुचेल तुम्हाला काहीतरी. माझी खात्री आहे तुम्ही आणि बाबा मिळून काहीतरी उपाय शोधूनच काढाल. साखरेऐवजी गूळ, ओहो, आणि वेलचीची चव तर इतकी मस्त लागते ना. हे असं सर्व ठेवायला हवं आभीज किचन मध्ये. ते काळं पिवळं कोल्ड्रिंक कोणी पिणारच नाही, मागणारच नाही. काय कळत नाही दत्ताजी, कोण शिकवणार मला? रेस्टॉरंट जर चाललं नाही तर सगळ्यांचे पगार तरी कसे देणार मी? बाबा काय झालं? तुम्हाला काही हवं होतं का? मला हाक मारायचीत ना. नाही, मला काही नकोय. बाबा चिंतित दिसतायत तुम्ही. काही उपाय सापडला का? नाही, अजून नाही मिळाला. पण मी विचार करतोय की त्याचं हॉटेल बंद होता का नाही. नाही हो, नाही होणार बाबा. व्हायलाच नको, नाहीतर कारखान्याची नोकरी जाईल. हो ना. हा चप्पल चोर कारखान्याच्या मदतीला लगेच धावून आला. आपल्यासाठी सुद्धा काही छोटं मोठं केलंय त्यांनी. आज त्याला माझ्या आधाराची गरज आहे. हो बाबा. तुला माहितीये
माझ्याकडे मदत मागणाऱ्याला मी रिकामा पाठवत नाही. खरंच. खरं तर मी शिकवणार होतो त्याला 4-5 पदार्थ, पण मला तसली कामं करायची नाहीत. तू एक काम कर, तू 4-5 पदार्थ शिकव त्याला. मी मग आणखी कोण आहे का इथं? तूच आहेस ना, मग तूच शिकव. मगाशी ते गोड वेलचीचं सरबत केलंस ना, ते आवडलं त्याला. तसे आपल्या घराण्यातले काही घरगुती पदार्थ शिकव त्याला. तुला काही अडलं तर मला विचार, मी सांगेन. तुम्ही म्हणाल तसं बाबा. झालं तर आता त्याचं हॉटेल बंद होणार नाही आणि कारखानीची नोकरी पण जाणार नाही. हे बघ चप्पल चोरा, मी तुला शिकवू शकत नाही, पण माझ्याकडे एक उपाय आहे. आसावरी शिकवेल तुला, चालेल? असावरी शिकवणार तुम्ही? नाही. नसेल चालणार तर बर प्रज्ञा राहते. नाही फार तुम्ही म्हणाल तसं. मी आसावरीला सांगितलंय, उद्यापासून कुलकर्णी घराण्यातले काही खास पदार्थ ती तुझ्या हॉटेलमध्ये येऊन शिकवेल तुला. ती तिथे आली तर मी तुला कसा भेटेन दत्ता? माझ्या नावाने काय पुटपुटतेस? नाही काय दत्ताजी, आसावरीला तिथे काही अडलं तर नाही तुम्हाला ते विचारू शकणार नाही ना. नाही तुम्ही इथे ती तिथे. त्यापेक्षा काय आहे, जर का मी इथे येऊन शिकलो ना तर तिला काही विचारायचं असेल तर ती पटकन तुम्हाला विचारू शकते. आणि अभिज किचन सांभाळायला काका आहेत ना. आणि मुख्य म्हणजे आसावरीला घरची कामं असतात ना. तिचा प्रवासामध्ये उगाच वेळ वाया जायला नको. काय बरोबर आहे. मग उद्यापासून इथे येत जा. उद्यापासून कशाला? कोणीतरी म्हटलेलंच आहे, कशाला उद्याची बात, सुरुवात करूया आज. ज्यांनी कोणी म्हटलंय ते म्हटलेलं आहे, पण हरकत नाही, आजपासून कर सुरुवात. आसावरी, आले बाबा. नाही नाही, बाहेर येऊ नको. या चप्पल चोराला आत पाठवतो. शिकव त्याला आजपासूनच. जा आणि नीट लक्ष देऊन शिक. थँक्यू दत्ताजी. नमस्कार करतो. यशस्वी हो. होणार, यशस्वी होणार. तुमचा आशीर्वाद वाया जाऊ देणार नाही दत्ताजी. या आला. आता मी तुम्हाला सगळं शिकवते. हा एक 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 टीचर, तुमच्यावर आमची सगळी भिस्त आहे. तुम्ही शिकवाल ते आम्ही बनवू. तुम्ही काही काळजी करू नका. आपल्या अभिज किचनला काही होणार नाही. मी तुम्हाला वेगवेगळे पदार्थ करायला शिकवते. तुम्ही तुमच्या हॉटेलात ठेवा. आपल्या आपल्या हॉटेलच्या मेनूत ठेव ना. हो, मी आहे तुमच्या बरोबर. तुम्हाला जे काही हवंय ना ते अगदी निसंकोचपणे मागा. आमच्याकडून जमेल ना तेवढी सगळी मदत करू आम्ही तुम्हाला. बस तुझ्या हाताची चव माझ्या हाताला येऊ दे आणि तू शिकवलेल्या पदार्थांनी मला लोकांची मनं जिंकता येऊ दे. बस माझी खात्री आहे तुम्ही सगळ्यांची मनं जिंकाल. माझं बबडं तर इतकं भोळा आहे ना, त्याला आवडतात तुमच्या हातचे पदार्थ. बस मला आता खात्री आहे दत्ताजी आणि भोळा सोमच काय सगळ्यांची मनं जिंकणार मी. मग आपण सुरू करूया का मनं जिंकायला? घरात भरताचं वांग होतं ना, म्हणून मी वांग्याचं भरीत तुम्हाला शिकवायचं ठरवलंय. पण तुम्हाला अजून काही शिकायचं असेल ना मला सांगत जा, म्हणजे मी सगळी तशी तयारी करून ठेवेन. अशा बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत. म्हणजे ते हे काय ते पाकातले चिरोटे, भरली भेंडी, कोबीचं भानोळ, लिस्ट बरीच मोठी आहे. अगो बाई, म्हणजे यातलं काहीच येत नाही का तुम्हाला? तसं समज होतं. बरं ठीक आहे, मग आपण आता वांग्याच्या भरताने सुरुवात करूया. हा, मला ना 3 प्रकारची वांग्याची भरीतं करता येतात. एक मिनिट, हा थांबा. हे घ्या, या वहीत नीट लिहून घ्या. हा आता बघा, हे आपण ना पेकला ना 3 प्रकारची भरीतं येतात. म्हणजे कसं, एक आपलं कच्चा कांदा घातलेलं, दाण्याचं कूट घातलेलं, असं छान वांग भाजलेलं, दही वगैरे घालून केलेलं. एक असं लाल तिखटाचं एकदम झणझणीत. आणि एक जे आहे ना विशेष करून कुलकर्णी पद्धतीचं, ते तुम्हाला आता मी दाखवणार आहे. हे बघा, आपण हे असं वांग घ्यायचं, असं त्याला ना सगळं छान तेल लावून घ्यायचं सगळ्या बाजूने. आता या वांग्याला ना चिरा पाडायची. घ्या, तुम्ही करा. तुम्हाला शिकायचंय ना, मग तुम्ही करा ना. अहो व्यवस्थित करा जरा. तुम्ही टंगळ मंगळ करताय. लक्ष कुठे आहे तुमचं? तुझ्याकडे, वांग्याकडे. हा, मग नीट भरा ते, व्यवस्थित करा. हो नीट.
आता हे वांग ना आपण गॅस लावूया. तुम्ही उतरून घेतलायत ना? हो हे काय बघू. हे काही एक अक्षर सुद्धा लिहिलं नाहीये तुम्ही. तू सांगतेस किती भरभरणी लिहायचं कसं ते? असं कसं चालेल करून? थांबा मी गॅस लावते. आता तुम्ही सावकाश हे वांग अगदी खरपूस भाजून घ्या. हा हा तोपर्यंत मी तुम्हाला कृती लिहून देते इथे. मी काय वांग्याकडे बघू? वांग्याकडे बघत राहा नीट. लक्ष जाऊ देऊ नका. हा लक्ष ठेवा हा वांग्याकडे. हो. काय करताय तुम्ही? काय झालं? वांग्याकडे बघा सांगितलं. वांगच बघत होतो. ते परतायचं. आता मला वाटलं तू बघ म्हणालीस म्हणून बघत होतो. परतायला कुठे सांगितलंस तू? मला वाटलं अशीच रेसिपी असेल. एवढा घाट लागला. बंद करा गॅस. हो 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 थांब 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 मी तुला पाणी देतो. हॅलो हॅलो हो एक मिनिट. हे. अरे स्वयंपाक करता का घराला आग लावताय? काय चाललंय? अहो बाबा ते वांग ना करपलं जरा आणि त्याच्यात लसूण आणि हिरवी मिरची असल्यामुळे एकदम खाट लागला. असं कसं करत ना? लक्ष कुठे होतं? नाही तिची काही चूक नाही ऍक्च्युली. ती मला ते रेसिपी लिहून देत होती ना. माझंच लक्ष नव्हतं. अरे शिकायचं म्हणतोस आणि लक्ष नव्हतं म्हणतोस. अहो नाही बाबा तसं नाहीये. म्हणजे मी त्यांना एकदम रागात सांगितलं ना वांग्याकडे बघा तर ते तिथेच बघत बसले. अशाला घर जायची तू. शिकवता येत नसेल तर शिकवू नको स्वयंपाक. नाही म्हणून सांग त्याला. दुसरं कोणी शिकवेल त्याला. नाही असौरी फार छान शिकवते मला. तिच्यासारखं दुसरं कोणी असूच शकत नाही तुमच्या अख्ख्या कुलकर्णी खानदानात. आहे बरेच आहेत. कोण आहे आणा तर समोर. जाऊ द्या ना. नाही बघूया ना कोण एवढा 30 मार्कांना आहे ते. त्याला म्हणाव आसावरीशी नंतर स्पर्धा कर. आधी त्याच्या विद्यार्थ्याला हरवून दाखव म्हणाव. हा असं तू तिचा विद्यार्थी. काय काय शिकवलं तिला तुला? हा ते बरंच काही. ते हे घारगे बिर्ड वालाचं बिर्ड. खीर खीर आणि आत्ता भरीत. ते म्हणत असते तर शिका ना दुसऱ्याकडनं. तुम्ही काय तुम्हाला फक्त शिकायचंच आहे ना चांगलं. दुसरं कोणी हवंच कशाला? तुझ्याहून बेस्ट आहेच कोण? आहे तो पण असा तसा नाही. चांगला ठग आहे. आता बघू कोण जास्त चांगला आहे ते. हा चप्पल चोर तुझा विद्यार्थी नीट शिकलाय की त्याला फक्त बोलाची कडी बोलाचा भातच येतो. हा फक्त कडी भात नाही खीर शिकलोय मी आसावरीकडनं. चला ना खीर बनवायची स्पर्धा लावूया. बघाच तुमचा तो जो कोण तो आहे ना तो या आसावरीच्या विद्यार्थ्यासमोर कसा पाणीकम ठरतो ते. हा लागली पाहिजे. तू आणि तो खीर बनवणार आणि आसावरी चव घेऊन सांगणार कोण जिंकलाय ते. आणि शेवटी जिंकणार तोच. हो तोच पण हा तो आहे कोण? दत्तात्रय बंडोपंत कुलकर्णी म्हणजे मी. तुम्ही? अगो बे बाबा तुम्ही? हो मीच. आता तू बाहेर जा. आता हा अभिजित माझ्या ताब्यात. अगो बे अहो काकू हे काय करताय तुम्ही? द्या ते. आसावरी जरा चहा टाकू का? अरे वा चहाचा बेत दिसतोय. मलाही चालेल ना थोडासा. दिवसभर काम करायची सवय राहिली नाही ना त्यामुळे दमलोय अगदी. अहो काका मला ना स्वयंपाकघरात जायची परवानगी नाहीये. का? काय झालं? पायाला लागले का? अहो नाही तसं काही नाही. अभिजित राजे आणि बाबा ना दोघंही खीर करतायत आणि त्यात कोणाची खीर चांगली झालीये ह्याची परीक्षा मला करायची आहे. काय म्हणतेस काय? अभिजित राजे आणि आपला दत्ता या दोघांमध्ये स्पर्धा लागली आहे? हो ना. अरे मला वाटलं होतं की दत्ताला साधा गॅस सुद्धा पेटवता येत नसेल. चला
म्हणजे आज उपाशी राहावं लागणार आहे.